नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 30 जुलै 2026. खास करून मेसेज द्यायचा कारण की आमचा परभणी जिल्हा आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये आज काही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. 200 ते 250 मिलीमीटर 30 आणि 31 तारखेच्या दरम्यान, म्हणजे 31 जुलै आणि 31 जुलैच्या दरम्यान पडणार आहे. तर सांगायचं झालं तर मग गंगाखेड तालुका, पालम तालुका, सोनपेठ, त्याच्यानंतर इकडं परभणी तालुका, नांदेड तालुका, परभणी, त्याच्यानंतर पूर्णा तालुका, अहमदपूर तालुका, ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे की 200 ते 250 मिलीमीटर म्हणजे ह्या 2 दिवसात पाऊस पडणार आहे. काही काही ठिकाणी एका दिवसाला 300 मिलीमीटर सुद्धा होऊ शकतो. म्हणून त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची. नदी नाल्याच्या कडेला जर आपले कोटा असेल, गोटा असेल, तर तुम्ही त्यांचे बैल हे काय करा, सुरक्षा स्थळी आणून ठेवा. कारण की 2 दिवस वातावरण खराब राहणार. पण राज्यात देखील काय होणार आहे, महाराष्ट्रामध्ये देखील ठिकठिकाणी आज काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. कुठं रिमझिम पडणार आहे, कुठं पेंडॉलता पडणार आहे, काही ठिकाणी रिमझिम चालू राहणार आहे. तर सर्वप्रथम सांगू इच्छितो की नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, त्याच्यानंतर इकडं बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वाशिम, हिंगोली आणि नांदेड ह्या जिल्ह्यात देखील काही काही ठिकाणी जोराचा, कुठं रिमझिम, कुठं पेंडॉलचा असा पाऊस चालूच राहणार आहे. 2 दिवस पाऊस आहे आणि 1 तारखेला 1 ऑगस्टला मात्र सूर्यदर्शन होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण ह्या 2 दिवस मात्र राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे. सोलापूर जिल्ह्यात पडणार आहे, बीड जिल्ह्यात पडणार आहे, अहिल्यानगर पडणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस चालू राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, सोलापूर जिल्हा पाऊस कमी आहे, तर सोलापूर, धाराशिव, लातूर त्या भागात देखील आज चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. बीड जिल्ह्यात देखील गेवराई ह्या परिसरात जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर अहिल्यानगरकडे पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तिकडं मात्र सरी चालूच राहतील. म्हणून हे लक्षात यायचं. मुंबईला देखील पाऊस चालू राहणार आहे. त्याच्यानंतर नाशिक, इगतपुरी, ओझर, सिन्नर, अकोले, संगमनेर हे पट्ट्यात देखील पाऊस चालू असणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर जायकवाडीचं धरण आता 70% पुढे सरकल आहे. पण तिकडं आता कॅचमेट एरियात म्हणजे धरण क्षेत्रात त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी तिकडे पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे ते फ्लो चालूच राहणार आहे. त्याच्यामुळे नाशिकचं जे जायकवाडी धरण आहे ते 80% पर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात आणखीन एक सांगू इच्छितो, आज म्हणजे 30 जुलै आणि 31 जुलै आणखीन 2 दिवस मात्र जोराचा, काही ठिकाणी अतिवृष्टी, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. पण 1 तारखेला 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट, 3 ऑगस्टच्या दरम्यान राज्यात सूर्यदर्शन होणार आहे. म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. पण 1, 2, 3च्या दरम्यान देखील स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस देखील पडू शकतो. फक्त ते एवढा मोठा नाही, फक्त सूर्यदर्शन मात्र निश्चित होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.